नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण असं म्हणत असतो की आपल्या उपजीविकेसाठी प्रत्येक माणूस काही ना काहीतरी करत असतो. प्रश्न असा असतो की ते काही ना काहीतरी करणं हे आपल्यामध्ये असलेली क्षमता आणि आपण तयार असलेलं परिवर्तनाला आपली तयारी ह्याच्यामध्ये आपण काही आपलं आयुष्य बदलू शकतो का? आपली बलस्थानं आपल्याला माहिती आहेत का? आणि बलस्थानं आणखीन असलेली क्षमता यांचा उत्तम संयम योग्य वेळेला झाला तर माणूस काही वेगळं करू शकतो का? आपला आजचा जो विषय आहे ना, तो विषय थोडासा वेगळा आहे की नोकरी धंदा. जसं आपण म्हणतो की नोकरी करावी का व्यवसाय करावा, व्यावसायिक व्हायचं असेल तर नक्की काय करायला पाहिजे, हे संभ्रम आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी पडत असतात. मनुष्यबळ निर्मिती असा आपण एक मोठा शब्द वापरतो. नेमकं मनुष्यबळ निर्मिती म्हणजे काय? तर आजचा आपला विषय जो आहे तो नोकरी, व्यवसाय, मनुष्यबळ निर्मिती ह्या सगळ्यांचा साकल्याने विचार करणाऱ्यातला आहे. हा साकल्याने विचार करत असतानाच आपल्याला असं काहीतरी ऐकायला आवडेल की ज्याच्यामुळे आपली क्षमता आणि आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचा जास्तीत जास्त विकास हे आपल्याला करणं शक्य आहे का, हेही आपल्याला बघता आलं पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्याचा विचार करत असताना आपण आज जे आमंत्रित केले आहेत ते ग्लोबल सक्सेस फाउंडेशनचे स्वतः संस्थापक आहेत, ते विश्वस्त आहेत असे सचिन अधिकारी यांचं आपण आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. नमस्कार. सचिन अधिकारी साहेब, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. सचिन अधिकारी यांच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की कृतिशीलतेवरती त्यांचा भर आहे. मनुष्याच्या मध्ये परिवर्तन घडू शकतं हे त्यांनी घडवून दाखवलेलं आहे. तेव्हा ते एक विचारवंत आहेत, त्यांचं एक पुस्तकही आहे, तेव्हा ते लेखकही आहेत आणि ह्या सगळ्याबरोबर ते एक उद्योजकही आहेत. तेव्हा ह्या सगळ्याची एक पार्श्वभूमी असलेला एखाद्या माणसाचं जर आपल्याला मार्गदर्शन झालं तर कदाचित आपल्या आयुष्यामध्येही परिवर्तनं घडू शकतात. तर त्यांना आता प्रश्न आणि उत्तरांची हे सुरू करूया आपण आणि त्यांचे जे विचार आहेत ते प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण असं म्हणतो ना की ग्लोबल सक्सेस फाउंडेशन ह्याचे तुम्ही विश्वस्त पण आहात आणि ह्याचे तुम्ही संस्थापक पण आहात, तेव्हा संस्थापक आणि विश्वस्त या दोन्ही नात्यांनी ह्या संस्थेची तुम्ही ओळख कशी करून द्याल? संस्थेची ओळख म्हणजे ही एका गरजेतून निर्माण झालेली गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण सगळेच भारताकडे बघतो की 127 कोटीचा देश, 127 कोटी लोकसंख्या, जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी, यंगेस्ट नेशन आणि सेकंड फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री इन द वर्ल्ड, सगळ्या जगाचं आपल्याकडे लक्ष आहे आणि आपल्यासमोर एक खूप मोठी समस्या उभी आहे. ती म्हणजे एम्प्लॉयबल मॅनपॉवर. तेव्हा जी सक्षम कार्यबळ आपल्याकडे, मनुष्यबळ आपल्याकडे नसेल तर आपली ग्रोथ, देशाची ग्रोथ, आपली ग्रोथ ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तो होत आला आहे. आता ती दरी एवढी मोठी झालेली आहे की आपल्या ग्रॅज्युएट्सपैकी फक्त 10% ग्रॅज्युएट्स आज एम्प्लॉयबल आहेत. इंजिनियर्स बघितले तर त्यापैकी 25% इंजिनियर्स एम्प्लॉयबल आहेत, म्हणजे नोकरीला पात्र आहेत. आपण स्किलिंगमध्ये बघितलं तर 80% लोक जे स्किल्स जॉब पाहत आहेत त्यांच्याकडे रिक्विजिट स्किल्स नाहीत. 2015मध्ये बघितलं तर 50 लाख ग्रॅज्युएट्स निर्माण होतील, त्यापैकी 70% ग्रॅज्युएट्स हे नोकरी धंद्याकरता स्किलच्या दृष्टीने अपात्र ठरणार आहेत. आणि हे सगळं असताना जर का आपली त्याच्यामध्ये जबाबदारी काय, तर आम्ही एक ट्रेनिंग कंपनी म्हणून काम करत होतो आणि ते करत असताना आम्हाला हे जाणवलं की जी दरी आहे ती वाढती आहे आणि आम्हाला स्वतःला योग्य तऱ्हेचे लोक मिळत नव्हते. आम्ही जेव्हा फ्रेश ग्रॅज्युएट्सना घ्यायला गेलो तेव्हा लोक मिळत नव्हती आणि मी जेव्हा त्याच्या पॅनलवरती बसलो की मुद्दाम HR चे लोक नवीन लोकांना, फ्रेश लोकांना घेत नाही आहेत का, तेव्हा असं दिसून आलं की ते फ्रेशर्स घेण्याच्या योग्यतेच नाही आहेत. आणि एक टर्निंग पॉईंट माझ्या असा झाला की बऱ्याच लोकांना HRने रिजेक्ट केलं होतं. मी 8-8:30 वाजता घरी चाललो होतो आणि तेव्हा रिसेप्शनमध्ये बसलेला एक मुलगा दिसला. म्हणून विचारलं की हा का बसला आहे? म्हणजे नाही का, हो तो ऐकतच नाही, त्याला तुम्हाला भेटायचं आहे. तर म्हटलं त्याला मला भेटायचं म्हणजे काय? तर म्हणे नाही, त्याला म्हटलं मला बोलू दे त्याची. तर म्हणे नाही, मी रिजेक्ट झालो. ते ठीक आहे, मी 3-4 कंपन्यातून रिजेक्ट झालो, माझे मार्क खूप चांगले आहेत आणि मला कळू दे, फक्त तुम्ही नोकरी देऊ नका, मला फक्त सांगा की माझ्यामध्ये काय कमी आहे. आणि कुठून सुरुवात करायची मला काही कळलं नाही. आणि नंतर मी जेव्हा माझ्याबरोबरचे दुसरे कलिग, CEOs सगळ्यांशी विचार करताना
की ही खूप मोठी दरी आहे आणि ती वाढतच चाललेली आहे. म्हणून आम्ही त्याच्याबद्दल काहीतरी करायचं म्हटलं. आणि आणखीन एक सांगायचं झालं तर ही जी दरी निर्माण झालेली आहे ती कॉर्पोरेशनला पण घ्यायचं काय ते अपरिहार्यता आहे त्याच्यामध्ये, कारण त्यांना जॉब रेडी लोक पाहिजेत. आणि जर का तुम्ही थोडंसं पाठीमागे जाऊन मी बोलू शकलो तुमच्याशी, तर पूर्वी ही परिस्थिती नव्हती. 1835 साली जॉन मेकॉय, मिस्टर मेकॉय म्हणून त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटनी इथे त्यांना पाठवलं होतं आणि तिथे त्यांनी भारतामध्ये स्टडी केला मिस्टर मेकॉलेनी. आणि त्या स्टडीमध्ये 1500 लोकांना एक्सपर्ट्सना घेऊन त्यांनी स्टडी केला तो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की भारतामध्ये एवढी समृद्धी आहे ह्याचं महत्त्वाचं कारण काय. आणि त्यांनी जाऊन तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये रिपोर्ट प्रेझेंट केला. त्याच्यामध्ये हेच त्यांनी सांगितलं की मी पूर्ण भारत फिरलो, भारतामध्ये एम्प्लॉयबिलिटी हा इश्यूज नाही, भारतामध्ये मी एकही भिकारी पाहिला नाही, भारतामध्ये सगळ्यात त्याची स्ट्रेंथ काय, ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ काय, तर त्यांची संस्कृती ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. ती संस्कृती अशी घडलीच कशी, तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ज्यातने मुलं त्याच्यामध्ये तेव्हा तयार होत होती आणि त्यांना फक्त नॉलेज मिळत नव्हतं, त्यांना एज्युकेशन मिळत नव्हतं, त्यांना नॉलेज मिळत होतं, त्यांना स्किलिंग मिळत होतं आणि त्यांना मेंटरिंग मिळत होतं. तर तेच आता जर का आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एज्युकेशन आहे, बाकीच्या स्किल्स, अप्लाइड स्किल्स, नॉलेज, मेंटरिंग ह्याचा अभाव दिसून येतो. म्हणून ही दरी. पण मग हा जो वेगळेपणा जो आहे की कारण खरं सांगायचं तर आजच्या जागतिकीकरणामध्ये स्पर्धाही भरपूर आहेत, तर त्या स्पर्धेला तोंड देत असताना या सगळ्या गोष्टींचे तुम्ही कुठेतरी एक वेगळी मानसिकता तरुणांची सुद्धा तयार होते. हे सगळं करत असताना जो एक वेगळेपणा आहे की मला आज एक्स गोष्ट एका क्लासमध्ये मिळते, तीच गोष्ट वाय क्लासमध्ये मिळते, तर ह्या दोन क्लासेसमधला जो फरक आहे तो फरक नेमका कुठला आहे असं सांगू शकाल का? की हे मेंटॉरिंग करण्यात किंवा आपण ज्याला म्हणतो कार्यक्षमता तुमच्या काय आहे ते ओळखण्यामध्ये एक प्रत्येकाचा काहीतरी एक वेगळं त्या क्लासेसमध्ये सुद्धा किंवा शिकवणाऱ्यामध्ये सुद्धा स्वतःची अशी काहीतरी एक वेगळी स्किल असते, तर त्या स्किलचा वेगळेपणा आपण काही सांगू शकाल का? तर आपण म्हटलं त्याप्रमाणे गुरुकुल जेव्हा ते पूर्वी म्हटलं तसं होते, तर त्याच्यामध्ये काय होत होतं आणि आता इथे काय होत नाही, नॉलेज खूप अप्लाइड मिळत होतं. तर क्लासरूमचं नॉलेज आणि अप्लाइड नॉलेज ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही बाहेर देशांमध्ये बघता की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सवरती इंडस्ट्रीचा खूप सहभाग असतो, त्याच्यामुळे जे काही शिक्षण दिलं जात असतं ते बऱ्याच अंशी ते अप्लाइड असतं. ते इंडस्ट्रीमध्ये ताबडतोब तुम्ही बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये जसं ॲप्लिकेशन करणं त्याचं ते त्याच्याकरता ते मुलं तयार असतात. जर का टीचर्सनी जेवढं त्याचा ॲप्लिकेशन समजावून दिलं किंवा जर का एज्युकेशन सिस्टीममध्ये जास्त इंडस्ट्रीचा इंटरफेसिंग झालं तर ते ही गॅप कमी होऊ शकते. तसंच चौकसतेला किंवा जे कोणत्याही तऱ्हेचे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले तर त्याला सामोरं जायचं, त्यांना उत्तरं तुम्हाला माहिती असेल टीचर्सने सांगावीत, नाही तर त्यांना म्हणावं चला आपण बरोबर जाऊया लायब्ररीतून शोधून काढूया. ह्याच्यामध्ये काय होतं की एक अप्रोच निर्माण होतो आणि टीचर्सच फक्त सदैव बरोबर आणि स्टुडंट्स चूक असं राहत नाही. हे पेरेंटिंगमध्ये पण तोच प्रकार आहे. सो एक अनसर्टनिटीला सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करणं हे टीचर्सचं खूप मोठं ह्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो. आणि ते स्वाभाविक आणि साहजिकपणाने झालं तर जास्त चांगलं असतं. हे जेव्हा आपण असं म्हणतो ना की जेव्हा मी आत्ताच म्हटलं की नोकरी आणि व्यवसाय हा कधी ना कधीतरी माणसाला पडलेला मूलभूत प्रश्न आहे आणि तो संभ्रम देणाऱ्यातला आहे, संभ्रम वाढवणाऱ्यातला आहे. तर ही नोकरी करणं आणखीन व्यवसाय करणं ही एक मानसिकता आहे असं जर आपण धरलं तर ह्या मानसिकता नोकरी करण्यामागे आणि व्यवसाय करण्यामध्ये नेमकी वेगळी कशी असते आणि ती काय असते? तसं बघितलं तर पूर्वी नोकरी आणि व्यवसायामध्ये मानसिकतेमध्ये खूप जास्त फरक असायचा, अजूनही आहे. रिस्क टेकिंग बिहेवियर जिथे कमी आहे, काय म्हणतात त्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन, म्हणजे मी आत्ता काम करीन त्याचे मला नंतर पैसे मिळाले, त्याचा उपभोग मिळाला तरी चालेल असं नको आहे, मला आत्ता काम केलं तर मला आत्ता पैसे पाहिजे. आणि
येणाऱ्या अडचणीला संधी म्हणून कसं बघायचं ह्याची एक मानसिकता. म्हणजे संकटाला संधी, बरोबर. कारण बऱ्याचदा संधी असते त्याला आपण संकट बघत असतो आणि मोठ्या संध्या ज्या असतात ते मोठ्या संकटाच्या रूपाने येतात. जेव्हा रिसेशन झालं इंडियामध्ये तेव्हा बरेचसे नवीन मिलियनर्स घडले, तर ती मानसिकता त्यांची दिसून येते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती जर का रिस्क टेकिंग बिहेवियर कमी असेल तर तुम्ही ज्याचं रिस्क टेकिंग बिहेवियर लॉजिकली जास्त आहे, जो कोणतेही दर दिवस हा वेगळा असतो आणि जेव्हा तुम्हाला ती अडचण येते समोर कामात धंद्यात, तेव्हा त्याच्याबरोबर येणारी तुम्हाला संधी दिसते का? ती अडचण खरं तुम्हाला काय दाखवते की वास्तविकता दाखवते. तुम्ही एक प्लॅन करता, छोटा मोठा कोणताही बिझनेस प्लॅन करता, त्याच्यामध्ये बरीचशी ॲझम्पशन्स असतात, पण त्याच्या तो एक 50% सक्सेसला पात्र असतो. जेव्हा तुम्ही रोल आउट करता प्लॅन तेव्हा जी रिॲलिटी असते तुम्हाला दिसून येते, ती रोजच्या रोज दिसते. आपण टिपिकली एक व्यावसायिक काय करतो, आपल्या खिशामध्ये असतील तेवढे सगळे पैसे टाकतो आणि धंदा सुरू करतो. ओके, त्यांना नेहमी नॉर्मली असं वाटत असतं पैसे चालू करायला मिळणं ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब आहे. ती खरी सगळ्यात छोटी बाब असायला पाहिजे, म्हणजे भांडवल. तर तुमची मार्केटचं तुमचं ॲनालिसिस, तुमची स्वतःची क्षमता, तुमच्याकडे काय आहे आणि तुमच्याकडे काय नाही आहे धंदा चालवण्याकरता पात्रता, मग ती कशी गोळा करायची, टीम कशी बिल्ड करायची आणि प्रत्येकाला आवश्यक ज्या गोष्टी आहेत टीम बांधून ठेवण्याकरता त्या त्यांना मिळायला पाहिजेत. आणि मार्केटचं बदलतं स्वरूप तुम्हाला कसं जाणून घेता येईल, त्याच्यानंतर डिप टेस्ट करायची, म्हणजे छोट्या स्केलवरती बिझनेस सुरू करायचा आणि अडचणी बघून घ्यायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की ते लॅबोरेटरी किंवा पायलट टेस्टिंग बरोबर होतं आहे, देन यू स्केल इट अप. तर ह्या गोष्टींचं भान ठेवलं जात नाही. म्हणजे ह्या पायऱ्या आहेत, खरं ह्या पायऱ्या आहेत. आणि आता जर का बघितलं तर तुम्ही जॉब जरी म्हटला तरी त्याच्यामध्ये आज एंटरप्रेन्योरियल ॲबिलिटीची अतिशय गरज आहे. दर दिवस वेगळा आहे. आपण म्हणतो की नोकरी लागली ना रे बाबा, मग आता छान, आता तुझं सगळं सेट झालं, असं नाही राहिलेलं. तिकडे सुद्धा अस्थिरता आहे, कारण बिझनेसनाच अस्थिरता येते. पण बिझनेस म्हणून देखील जर का तुम्ही येणारी संधी बघत नाही राहिलात तर मग ते संकट होईल. आणि प्रचंड प्रमाणाची ज्याला म्हणतो ना की आव्हानं आहेत, स्पर्धात्मक आव्हानं सुद्धा या नोकरीमध्ये सुद्धा ते कमी नसतात. शेवटी तुमची एक मानसिकता तुम्ही कशी ठेवता ह्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. जेव्हा आपण असं म्हणतोय ना की नोकरी का व्यवसाय हा एक संभ्रमाचा भाग आहे, त्यावेळेला परिवर्तनाचा भाग सुद्धा तिथे येतो की मला जर नोकरी सोडायची आणि व्यवसाय करायचा आहे, हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे, खूप मोठं परिवर्तन आहे. खूप लोक अशा मताची आहेत की परिवर्तन हे घडवलं जाऊ शकतं. त्याच वेळेला काउंटर आर्ग्युमेंट त्याला असं असतं की परिवर्तन हे घडवलं जाऊ शकत नाही. माणूस जो घडतो तो एकदा घडला की त्याचं परिवर्तन अशक्य आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? दोन्ही गोष्ट बरोबर आहे, ते व्यक्तीवरती अवलंबून आहे. एक इंग्रजी छान सेईंग आहे, राईट यू आर इफ यू थिंक सो. तुम्ही जे तुम्हाला वाटून घ्याल आणि हे असंच असतं ते तसंच असतं. तुम्ही जर का म्हटलं बदलू शकता तर तुम्ही बदलू शकता आणि त्या बदलाला कारण लागतं. ते कारण तितकं मोठं असेल तर बदल हा शक्य असतो. सो लीडर तुम्ही म्हणता घडवता येतो का लीडर्स आर बॉर्न. एंटरप्रेन्योर घडवता येतो का तो जन्मतःच तसा असतो. माणसं बदलतात आणि बदलता येताना बदलायची तयारी लागते आणि माइंडसेट लागतो. तर तो माइंडसेट जितका लवकर निर्माण होईल आणि तो आउटलुक त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की हा माणूस एंटरप्रेन्योर होऊ शकतो की नाही. एम्प्लॉयमेंटमध्ये असताना बॉस ही एक बऱ्याचदा अडचण असते. कलिग्स, कस्टमर्स, सगळे स्टेक होल्डर्स हे वेगवेगळ्या अडचणी पोज करत असतात. त्यांना तुम्हाला हसतमुखाने तुम्ही त्यांना ऑपॉर्च्युनिटीज म्हणून कन्वर्ट करता का? आज प्रत्येक बिझनेस आहे हा रिलेशनशिप बिझनेस होतो आहे. तुम्हाला रिलेशनशिप्स मॅनेज करता येतात का? ते किती वाढवायच्या किती ठेवायच्या ते समजतं का? तर जर का ते समजत असेल आणि आज असं झालं आहे की तुम्ही विन करणं आणि दुसऱ्यांनी लूज करणं हे इक्वेशन योग्य नाही झालं आहे. आयदर यू क्रिएट अ विन विन और यू बिकम लूज लूज. तो एंटरप्रेन्योरशिपला ते समजणं गरजेचं आहे. मी सक्सेसफुल होईन आणि बाकी सगळे पाठीमागे राहतील आता अशी प्रिन्सिपल्स सक्सेसफुल होताना दिसत नाही. वाईट ईर्ष्या नको आहे त्याच्यात. तुम्हाला टीमला बरोबर घेऊन सक्सेसफुल. तुमचं आज एंटरप्रेन्योर तुम्ही जर का सुरू करत आहात तर हाऊ मेनी पीपल आर बेटर ऑफ बिकॉज यू एक्झिस्ट. हे एक आहे की तुमच्याबरोबर आणखीन किती लोक सक्सेसफुल होत आहेत हे मनात घेऊन चालायला पाहिजे. सो माझ्या मते डेफिनेटली
एंटरप्रेन्योर्स घडवता येतात, तुम्ही स्वतःला एंटरप्रेन्योर घडवू शकता. त्याच्यामध्ये लोकांमध्ये नव्हे तर तुमच्या मानसिकतेत तुम्हाला बदल करायला हवा. जे काही आजूबाजूला चाललेलं आहे त्याच्याबद्दल त्याला सिच्युएशन्स न समजता त्याच्यामध्ये तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज बघू शकत असाल तर तुम्ही निश्चित तयार आहात. म्हणजे स्थलकालाचं भानही तुम्हाला हवं. निश्चित. तर आता ह्या परिवर्तन हे मला घडवायचं आहे, तर हे नेमकं कसं घडेल? हे परिवर्तन काही मला घरातल्या घरात बसून मला घडवता येत नाही. ह्याच्यासाठी कोणाची तरी मदत मला घेण्याची गरज आहे. ह्याच्यासाठी माझ्यामध्ये असलेल्या क्षमता अप टू द मार्क नाही आहेत, हे सुद्धा कुठेतरी एक स्वीकारावं लागतं तुम्हाला. हा जो एक स्वीकार आहे ना, स्वतःशीच स्वतःचं चाललेलं हे युद्ध आहे की मी मला नेहमी उत्तम समजत असते, पण त्याच्याही पेक्षा सर्वोत्तम असं काहीतरी असतं. बरोबर. ही जी मानसिकता आहे ही नेमकी कशामुळे बदलेल असं वाटतं तुम्हाला? एक ड्रीम असावी लागते, बऱ्याच स्वप्न असावं लागतं. बऱ्याच आपल्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की स्वप्न पाहण्याची हिंमत नसते. स्वप्न म्हटल्यानंतर कळत नाही की स्वप्न म्हणजे काय, तुमचं ड्रीम म्हणजे काय. ड्रीम म्हणजे व्हिजन. तुम्हाला कुठे पोचायचं आहे तर त्याचा तुम्ही विचार नाही केलात तर त्याच्याकडे तुम्हाला प्लॅनिंगच करता येणार नाही. एकदा तुमचं ते ध्येय सिद्ध झालं, तुम्ही ठरवलं की तुम्हाला तुमच्यामध्ये बरेचसे बदल घडवायची गरज असते. कारण तुम्ही जसे इथे आलात तसे तुम्ही तिथपर्यंत पोचणार नाही, तुम्हाला बदल करायला लागेल. आणि तुम्ही जे करत आहात तेच तुम्ही करत राहिलात जर का, तर तुम्हाला तिथपर्यंत पोचता येणार नाही. तर ह्या गोष्टीकरता तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्हाला कोणीतरी मेंटर लागेल. मग मेंटर म्हणजे कसा मिळणार तुम्हाला? तर तुम्ही जर का स्वतःमध्ये बदल करणारा तयार असाल जर का, तर तुम्हाला तो मेंटर मिळू शकतो. नाहीतर मेंटर तुमच्या समोर जरी असेल तरी तुमच्या लक्षात येणार नाही की मेंटर तुमच्या समोर आहे. आणि एक फोर्थ क्वाड्रंट आपण म्हणतो, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या चुकता आहेत ते आपल्याला माहिती असतात, पण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्या ज्या चुकता आहेत ते आपल्याला माहिती नसतात आणि सगळ्या लोकांना कळत असतं. तर ते तुम्हाला समजून देण्याकरता तुमचा मेंटर हा तुम्हाला अतिशय फायद्याचा ठरतो. तर त्या मेंटरला तुम्ही असं एक फिलिंग दिलं पाहिजेत की माझ्या ज्या चुका आहेत त्या मला माहिती नाहीत की मग कोणत्या ठिकाणी बरोबर आहे आणि कोणत्या ठिकाणी चुकतो आहे, आणि मी त्याची प्राईस पे करायला तयार आहे, मी त्याची कॉस्ट पे करायला तयार आहे, आणि मला तुम्ही सांगा आणि मला ह्या तऱ्हेचा बदल माझ्यामध्ये घडवून आणायचा आहे. तर मेंटरला जर का तुम्ही कम्फर्टेबल केलं आणि त्याला तुम्ही सांगितलं की मला खरोखरच हे बदलायचं आहे, तर मेंटरमधला जर का मेंटर जागरूक नसेल तरी तो जागरूक होईल. सो मेंटरला तुमच्यावरती काम करायला लावणं हे बऱ्याच अंशांनी मेंटरमध्ये नाही तर तुमच्या कंट्रोलमध्ये असतं. अशाच महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेतोय काही क्षणांची विश्रांती. एवढीशी किडनी देऊन एवढा धडधाकट भाऊ माझा परत मिळाला, तर ह्या भावनेमुळेच माझं आयुष्य इतकं आनंदी आणि पहिल्यापेक्षा इतकं हेल्दी झालंय. कभी तो हसाए, कभी ये रुलाए. जिवंतपणी आपला एक अवयव काढून दुसऱ्याला देणं याच्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं, आणि माझ्या बहिणीने ते दाखवलं. दोस्तों, ये जिस्म, ये शरीर तो एक दिन जाने वाला है, तो क्यों ना जाते जाते हम किसी के काम आ जाएं. मैंने अपने ऑर्गन्स डोनेट करने की शपथ ली है और मेरी प्रार्थना है कि आप भी मेरा साथ दें. किसी को एक नई जिंदगी देना, इससे बड़ा और कोई दान नहीं हो सकता. हम हैं इस पल यहाँ, जाने हो कल कहाँ, हम मिले ना मिले. LIC प्रस्तुत नाता जन्मांतरीचं, बुधवार दिनांक 6 ऑगस्ट संध्याकाळी 7:15 नाता जन्मांतरीचं प्रस्तुत करता LIC. जीवनाबरोबरही जीवनानंतरही. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. सर, आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलत होतो की परिवर्तन हे शक्य आहे. तुम्हाला स्वतःला इच्छा पाहिजे आणि जो परिवर्तन तुमच्यात घडवणार आहे त्याच्यावरती तुमचा प्रचंड विश्वास पाहिजे. हे परिवर्तन घडवत असताना सुद्धा घडवणाऱ्याला आणि घडवून घेणाऱ्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. आज तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव ह्या परिवर्तनाच्या शी निगडीत आहे, तर ह्या वेळेला तुम्ही आम्हाला काय सांगाल की हे परिवर्तनं घडत असताना काय अडचणी येऊ शकतात आणि परिवर्तनं घडवत असताना कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं? फारच चांगला प्रश्न आहे आणि खूप डीप आहे, खूप त्याला जास्त व्याप्ती आहे त्याची. ही एक पार्टनरशिप आहे ज्याच्यामध्ये परिवर्तन घडतं आहे आणि जो परिवर्तन घडवणाऱ्याला मदत करतो जो मेंटर आहे त्याची.
आणि त्याच्यामध्ये हे दिसून येतं की ज्याच्यामध्ये परिवर्तन घडवलं जातं त्याला व्हाय, का हा बदल घडवायचा हे क्लिअर असायला पाहिजे. ती नॉर्मली एक व्हिजन असते, ती एक आपण म्हटलं की जसं ड्रीम, एक स्वप्न असतं. त्या परिवर्तनाच्या अंती त्याला काय लाभणार आहे हे त्याला इंटेलिजंटली डोक्यात नव्हे तर हृदयात फील करायचं असतं. की जेव्हा एक व्हिजन असते आणि जेव्हा स्वप्न ते साकारतं तेव्हा तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे आहात, तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत, तुम्हाला काय मिळतंय त्याच्यामधून, काय साध्य झालं आहे, आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला त्याच्यामधून काय मिळालं आहेत आणि तुम्ही त्याच्यामधून काय बनला आहेत ते फार महत्त्वाचं. जेव्हा तुम्हाला ते स्वप्न तुमच्यासमोर असतं तेव्हा ते तुम्हाला स्वप्न ती कॉस्ट पे करायला, त्याची किंमत द्यायला प्रेरित करतं. आणि तेव्हा तुम्ही खूप रिसेप्टिव्ह असता त्या बदलाला. तर जर का ती व्हिजन असते, प्रत्येक गोष्ट दोनदा घडते, एकदा तुमच्या व्हिजनमध्ये घडते आणि नंतर रिॲलिटीमध्ये घडते. सर ती जर का व्हिजनमध्ये घडली नसेल, तुमच्या स्वप्नात घडली नसेल, तुमचं ते स्वप्न नसेल तर बदल हा खूप कष्टप्रद असतो. आणि त्याच्यानंतर मेंटरला हे लक्षात ठेवायला पाहिजे, मेंटरचा रोल काय. त्याच्याशिवाय जेव्हा त्याचा मेंटी असेल तो ग्रो होऊ शकेल, समाजाला किंवा स्वतःच्या आतमध्ये जेव्हा द्वंद्व येतात त्याला सामोरं जाऊ शकेल, त्याच्याकरता त्याला तयार करणं हे मेंटरचं काम आहे. मेंटर डिपेंडन्स क्रिएट करत नाही, मेंटर अंतर्गत इंटरनल सामर्थ्य देतो. आणि तेव्हा तो एका सिच्युएशनला सामोरं जायला फक्त त्याला तयार करत नाही, तो कोणत्याही सिच्युएशनला सामोरं द्यायला त्याला तयार करतो. तर ते तो मेंटर करत नसेल तर ते मेंटरिंग बरोबर नाही. आणि छोट्या छोट्या स्टेप्सना, छोट्या छोट्या पायऱ्यांवरती प्रगती केल्यानंतर त्याला ॲप्रिशिएट करण्याची गरज असते. त्याला ॲप्रिशिएट करायचं, त्याचं कौतुक करायचं. जर का तो मुलगा असेल तर त्याच्या पेरेंट्समध्ये तुम्हाला जर का कनेक्ट असेल तर त्यांना पेरेंट्सना पण सांगायचं, बघा हा बदल करतोय, हा बदल झाल्यानंतर आपण त्याचं सगळ्यांनी कौतुक करायचं. जर का तो मुलगा असेल तर त्याच्या टीचर्सना पण सांगायला पाहिजे, त्याच्या फॅकल्टीने सांगायला पाहिजे की हा बदल होतोय. ह्या 10 स्टेप्स आहेत, पण प्रत्येक स्टेपला आपण त्याला टाळ्या वाजून त्याचं कौतुक करायचं आहे. आणि तो बदल जे व्हॉट एव्हर गेट्स अप्रिशिएटेड गेट्स डन. तुम्ही ज्याचं कौतुक करता ती गोष्ट घडते, म्हणजे प्रोत्साहन द्यायचं. हां, ज्याच्यावर तुम्ही फोकस करता ती गोष्ट जास्त होते. तुम्ही त्याच्या निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस कराल तर तुम्ही बघाल त्या निगेटिव्ह गोष्टी वाढत जातील. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे तो आणि खूप गहन आहे. तर मेंटरशिपमध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि मेंटरला तो मेंटी त्याचा जो आहे, जो त्याचा शिष्य आहे, तो जसा आहे तर प्रथम त्याला तसं ॲक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय चांगलं आहे त्याच्यावरती फोकस करायचं, त्याच्यामध्ये जे काय वाईट आहे त्याच्यावरती फोकस न देता त्याचं सतत कौतुक करत त्याचा जो हात धरलेला आहे तो कधी सुटू द्यायचा नाही. जर का हात सुटला तर मग बदल संभव नाही. आणि हे पेरेंट्सना फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, टीचर्सना तर फारच महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि गुरुकुल असेल किंवा आजचे असतील, टीचर्स हे टीचर्स असतात, ते म्हणजे आयडियल्स असतात आपले. आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा भाग असतो. हे करत असताना मला असंही विचारायला आवडेल की आपण मनुष्यबळ निर्मिती हे असं खूप मोठं एक घेऊन हल्ली फिरतो. तर हा शब्दाला मनुष्यबळ निर्मिती म्हणजे नेमकं काय असं आपल्याला काही सांगता येईल का? मनुष्यबळ म्हणजे हे एक मला वाटतं एक रिलेटिव्ह टर्म आहे. कारण त्याचं जिथे ॲप्लिकेशन आहे, जिथे इंडस्ट्री आहे किंवा जिथे त्याचा उपयोग होणार आहे त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये त्याची स्ट्रेंथ त्याचं मोजमाप केलं जातं. तेव्हा आता जर का बघितलं तर इंडस्ट्रीमध्ये आज वोकेशनल प्रोग्राम्स आहेत, काही आपले ग्रॅज्युएट लेवलला जे प्रोग्राम्स असू शकतात, आणि काही असे आहेत की जे कॉर्पोरेट लेवलला पण त्याची ग्रोथ आहे आणि ते मनुष्यबळ निर्मिती तिथे पण लागते. तर मनुष्यबळ म्हणजे जी मॅनपॉवर आहे त्याला सक्षम, कार्यक्षम करणं आणि त्याला एम्प्लॉय करणं, किंवा त्याला सेल्फ एम्प्लॉयड असतील ते तरी चांगली गोष्ट आहे. पण त्यांना उपजीविकेचं एक उत्तम साधन मिळवून देणं ही त्यांच्या कॉम्पिटन्सीवरती अवलंबून आहे. तर तेव्हा आपण कॉम्पिटन्सी ही बिल्ड करतो म्हणजे काय, एक तर नॉलेज आहे पण स्किल्स आहेत, स्किल्स पाहिजेत. मग कधी कधी ती स्किल्स असेल तर मग चार्टर्ड अकाउंटंट आहे, तो झाला चार्टर्ड, त्याला काय स्किल पाहिजे, त्याला पीपल स्किल्स पाहिजेत. डॉक्टर असेल त्याला पण खूप पीपल स्किल्सची गरज आहे. पण पीपल स्किल्स ही सॉफ्ट स्किल्समध्येच बऱ्याचदा समजले जातात. आणि त्याच्यामध्ये फक्त असं होतं की तुम्ही फक्त बोलण्याची कला, कसं बोलायचं, कसा इंटरव्ह्यू द्यायचा, कसा जॉब मिळवायचा, ह्याला बऱ्याचदा सॉफ्ट स्किल्स समजतात आणि त्यालाच महत्त्व दिलं जातं.
पण खरी जी काय म्हणतात ती टेस्ट सुरू होते ती जॉब मिळाल्यानंतर सुरू होते आणि त्याच्यामध्ये कळून येतं की किती सुपरफिशियल तुम्हाला ज्ञान आहे आणि तुम्ही खरंच एक योग्य व्यक्ती आहात का. तर तो कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल जर का तर तुम्हाला इनसाइड आउट ग्रो व्हायला पाहिजे. तुम्हाला काही इंटरनल चेंजेस करायला लागतील. तुम्हाला काही बिलीफ सिस्टीममध्ये चेंज करायला पाहिजे तुमच्या. आणि उदाहरणार्थ तुम्हाला तुमचा आउटलुक बदलायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्याचं नुकसान म्हणजे आपला फायदा, दुसऱ्याला कमी मार्क मिळणं म्हणजे आपलं चांगलं. एक रिलेटिव्ह सक्सेस आपण सगळीकडे बघत जातो. कॉम्पिटिशन आपण कोणाबरोबर करतो. तुम्ही कार चालवत असं तुम्हाला असं वाटतं की पुढच्या गाडीला ओव्हरटेक करावं म्हणजे सक्सेस आहे. इट्स नॉट अबाउट दॅट. तुम्ही खूप पुढे कितीतरी गाड्या आहेत कितीला तुम्ही ओव्हरटेक करत बसाल. तर जेव्हा तुम्ही दुःखी असाल, तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला खंत वाटत असेल तेव्हा खाली बघावं तुमच्या खाली किती लोक आहेत आणि तरी ते कसे हॅपी आहेत. तुम्हाला खूप जर का गर्व होत असेल तुमच्या सक्सेसचा तर वरती बघावं तुमच्यापेक्षा किती वरती लोक आहेत. त्याच्यामुळे तुमचा बॅलन्स राहतो. आणि ग्रोथ करताना ज्याच्यामुळे ग्रोथचे मोठी बाय प्रोडक्ट्स असतात. जेव्हा तुम्ही सक्सेस होता आणि बाकीचे बरेच लोक अनसक्सेसफुल होतात, तुम्ही बघा लॉंग टर्ममध्ये ते सक्सेस तुम्हाला कधीही उपयोग देणार नाही. त्याच्यामुळे आपण जेव्हा मनुष्यबळाचा विचार करतोय त्यावेळेला स्किलफुल आणि जसं आपण आत्ता म्हटलं तसं की मनुष्यबळ प्रत्येकात काहीतरी स्किल्स हे असतातच. फक्त त्या वेळेला जर पणाला लागल्या किंवा त्या वेळेला त्यांचा व्यवस्थित उपयोग त्या माणसाला माहिती झाला तर अर्थात त्याची जीवनशैली निश्चितच बदलत असेल. शेवटी हे सगळे प्रश्न एका जीवनशैलीशी येऊन निगडीत असतात. माझी जीवनशैली काल काय होती आणि मला उद्या काय हवी आहे हे स्वप्न झालं, पण ह्याला जर कृतिशीलतेची भर नसेल तर त्या स्वप्नांनाही काय अर्थ उरत नाही. बरोबर. तर ही स्वप्न ही कृतिशील व्हावीत ह्याच्यासाठी मनुष्यबळाचा कसा वापर करता येईल. जेव्हा आपण स्वप्न कृतीत आणतो तेव्हा म्हणजे आपण एखाद्या ह्या पर्वताच्या वरती आपल्याला पोचायचं आहे हे ठरवतो, एक ड्रीम ठरवतो, आपलं एक स्वप्न ठरवतो. त्याच्यानंतर छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या आणि त्याच्यावरती फोकस करायचं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यावर फोकस करताना आपल्याला सगळं येतं आहे असा गैरसमजात राहायचं नाही आणि छोटे छोटे माइलस्टोन्स बनवायचे. म्हणजे छोटे छोटे टाईमलाईन्समध्ये आपल्याला काय ग्रोथ करायची आहे ते ठरवायचं आणि त्याचं एक्सेप्शन की ती ग्रोथ होती आहे का नाही होते आपली, ते आपल्याला जे घडवायचं आहे ते घडते की नाही. आणि ते जर का घडत नसेल तर ताबडतोब त्याचा आढावा घ्यायचा की ही कशामुळे होत नाही आहे. आणि बऱ्याचदा दोन तऱ्हेचे सोल्युशन्स असतात. पीपल सोल्युशन्स असतात किंवा प्रोसेस सोल्युशन्स असतात. तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ती पद्धत तुम्हाला बदलायची गरज असते, कारण रिॲलिटी वस्तुस्थिती वेगळी असते. तर त्याच्यामुळे कोणतेही बिझनेस करताना किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला हे बघायला पाहिजे की तुम्हाला पाहिजे ते रिझल्ट्स येत नसतील तर तुम्हाला वस्तुस्थिती काय आहे, ॲझम्पशन्स तुम्ही काय केली आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कदाचित त्याच्यामध्ये हेही ॲझम्पशन असू शकतं की तुम्ही ती गोष्ट करू शकता, असंही तुमचं ॲझम्पशन असतं. आणि बऱ्याचदा फेल्युअर्सना तुम्ही स्वतः कारणीभूत असता. सक्सेसच्या पाथमधून कधी कधी तुम्हाला प्रोजेक्टमधून तुम्हाला स्वतःला बाजूला करायला लागतं आणि दुसऱ्याला योग्य माणसाला वाव द्यायला लागतो. तर तेव्हा बऱ्याचदा सक्सेस येत नाही याचं कारण बऱ्याचदा तुम्ही असता आणि तुम्ही ते कधी मान्य करत नाही. थोडा इगो अहंकार असतो आणि ती एक सेल्फ इमेज असते. आणि जर का तुम्ही कारण आपली चूक ॲक्सेप्ट करणं किंवा आपली काही कमतरता असेल ती ॲक्सेप्ट करणं ह्याला खूप मोठं करेज लागतं. हे साध्या माणसाचं काम नाही. आणि जो सक्सेसफुल व्यक्ती असतो त्याला करेजियस होणं हे अतिशय आवश्यक असतं. करेज कोणाबरोबर, समोरच्यांबरोबर ते सोडा तुम्ही. करेज जो तुम्हाला आरशामध्ये व्यक्ती दिसतो त्याच्याशी बोलताना तुम्हाला करेज असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा यश म्हणतो ना तेव्हा यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. यश संपादन करत असताना आपल्याला फक्त यशस्वी माणूस दिसतो, पण त्याच्या मागची जी एक भूमिका असते त्याची मनोबल खूप वेगळं असतं. तर अपयश पचवण्याची सुद्धा तयारी ही यशाबरोबरच होत असते का? ती पहिली पायरी असते आपण म्हणतो. आणि जे ते म्हणण्याचं ते एक सेईंग आहे, ते एक वाक्य आहे, तो एक कोट आहे, तो एक भाग झाला. पण ते का? कारण ते छोटी छोटी अपयश जेव्हा तुम्हाला येतात ती तुम्हाला काहीतरी शिकवून जाण्याकरता येतात आणि ते खरंच तुम्हाला रिॲलिटीबद्दल काही सांगतात की तुम्हाला काय कोर्स करेक्शन करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजे. तर सक्सेस तुम्हाला मिळतं कधी कधी अचानक एक झालेला तो एक म्हणजे काय म्हणतात ते योगायोग असतो काही वेळेला. पण बऱ्याचदा सक्सेस हे एक बऱ्याचशा छोट्या छोट्या एक्सपिरियन्सेसवरती
अवलंबून असतं आणि ते छोटी अपयश तुम्ही घेऊन त्याच्यामधून कसं चटकन शिकताय ह्याच्यावर ते अवलंबून असतं. तर जसं सक्सेस पचवणं देखील कठीण असतं आणि बऱ्याचदा एक सक्सेस असतं ते पुढच्या फेल्युअरचं कारण बनतं. तसं फेल्युअर आहे त्याच्याकडे बघताना फेल्युअरला मी काय म्हणेन की प्रसाद स्वरूप समजून घ्यायला पाहिजे आणि त्याचा तुमचा सक्सेसमध्ये त्याचा जो उपयोग होईल तो अनबिलिव्हेबल असेल. म्हणजे सकारात्मक तो घ्यायला पाहिजे, सकारात्मक घ्यायला पाहिजे. नकारात्मक घेणे तो ऍक्च्युली खरा सकारात्मक करताच असतो खरा. खरं तुम्ही कसा बघता त्याच्याकडे त्याच्यावर. तुम्ही आता विदेशात इतकी फिरलात तर मला असं विचारायला आवडेल की विदेशात मध्ये फिरताना परदेशाच्या लोकांच्या मधले काही बदल आपल्यामध्ये आपण घेत असताना नोकरी आणि व्यवसाय हा परदेशातला व्यवसाय करणारा भारतामध्ये आपल्या देशामध्ये नोकरी करणारा आणि आपल्या देशामध्ये व्यवसाय करणारा ह्याच्यात नेमका फरक कुठे असतो? परदेशामध्ये तुम्ही पाहिलं तर बहुतेक वेळा तुम्हाला असं दिसून येतं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त करून तुम्हाला असं दिसून येतं की गोष्टी खूप प्रोसेस ड्रिव्हन असतात. एक्झॅक्टली जॉब्स कसे करावेत त्याच्याकरता ठराविक तुम्हाला मॅन्युअल्स असतात, प्रोसेस डिफाईन केलेली असते आणि त्याच्यामध्ये लोक काम करतात. त्याच्यामुळे तुम्हाला जो वर्कफोर्स असतो परदेशामध्ये तो खूप तुम्हाला डिसिप्लिन दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येतं की डेव्हिएशनला वेगळ्या तऱ्हेच्या कामाला ॲक्सेप्टन्स बिलकुल नसतो. तेव्हा लोक हायर लवकर होतात, चटकन घेतली जातात. त्याचप्रमाणे त्यांना पिंक स्लिप्सही खूप चटकन मिळतात, नोकरीवरून काढून पण पटकन टाकलं जातं. पण तिथे असं असतं की समाजव्यवस्था थोडी वेगळी असल्याकारणाने किंवा गव्हर्नमेंटचा सपोर्ट जे नोकरीमध्ये नसतात किंवा जॉबलेस असतात त्यांना वेगळा असल्याकारणाने ते पूर्ण गणित वेगळं चालतं. आणि इंडियामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की टिपिकली प्रत्येक गोष्ट करण्याची वेगवेगळे मार्ग असतात प्रत्येक गोष्ट करण्याचे. त्याच्यामुळे तुम्ही एका तऱ्हेने काम करत नाही, तुम्ही सतत ते इनोव्हेट करत असता. त्याचे फायदे पण असतात, त्याचे खूप नुकसान पण असतात. आणि त्याच्यामुळे जर का तुम्हाला कोणाला एखादा सिलेक्ट करायचं झालं तर तुम्हाला खूप चांगला परफॉर्मरपेक्षा एक प्रेडिक्टेबल परफॉर्मन्स की तुम्हाला खात्री पाहिजे की तो तेवढं तरी काम करेलच, हे महत्त्वाचं असतं. मी जेव्हा एक्सायटेड असेल तेव्हा मी खूप जास्त काम करेन, 24 तास काम करेन. पण मी 8 दिवसापैकी 7 दिवस एक्सायटेड नसतो, तेव्हा माझं जरा मूड खराब असतो, तेव्हा मी काम करत नाही. तसं हा प्रकार तर चालतच नाही परदेशामध्ये. सो म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातनं ते जास्ती सगळ्या गोष्टी बघतात आणि त्याच्यामुळे असं म्हणायचं का तुम्हाला कमी परिश्रमात जास्त रिझल्ट मिळतात. सो एफर्ट्स टू रिझल्ट इंडेक्स जो आहे तो तुम्हाला प्रोसेस ड्रिव्हन नेचरमुळे परदेशात जास्त पॉझिटिव्ह दिसतो. जर का केपेबिलिटी बघितली तर इंडियन्सची जी केपेबिलिटी आहे, बुद्धीची आणि काम करण्याची क्षमता आणि काहीतरी स्वप्न साकार करण्याची जी इच्छा आहे, जिद्द, ती एवढी जास्त जबरदस्त आहे की आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो. जगातल्या कोणत्याही देशाच्या पुढे आपण जाऊ शकतो. आपली खरंच एवढी क्षमता आहे. अनेक विषयांवरती, मुद्द्यांवरती अजूनही आपल्याला चर्चा करायची आहे, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. खरंच लहान कोवळं वय हे किती संस्कारक्षम असतं. बालगोपालांना संगीताचा वारसा देण्याचा वसा घेतलेल्या एक संगीतकार गायिका वर्षा भावे आपल्या बरोबर आहेत. बन्नी 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 यल्ला वंदू आगुणा सकाळीच तू तोडीत असता जाई जोईच्या फुला रसिया बघून कोसरी बिघडेल मानला. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते.
अधिकारी साहेब, आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतोय की नोकरी करायची का व्यवसाय करायचा, त्याच्यानंतर आपण मनुष्य निर्मितीकडे गेलो. मनुष्यबळ निर्मिती झाली, मेंटॉरिंग झालं. शेवटी असंही एकदा असं वाटतं की माझं मेंटॉरिंग झालं किंवा माझं एक क्षमता काय आहेत ह्या मला कळल्या, त्या क्षमतेप्रमाणे माझी वाटचाल चालू झाली. आता मी माझं हे जे काम आहे हे कोणाला तरी वसा घेतल्यासारखं द्यायचं, तर ती वसा घेण्याची जी महत्त्वाची भूमिका असते की फक्त मला स्वार्थापुरतं जगून चालत नाही, तर माझ्याबरोबर मला समाजाचाही विचार करावा लागतो. तर हे जे हा जो स्रोत आहे विचारांचा, हा सगळ्या जवळपास लोकांमध्ये असतो का, आणि तो नसला तर आपल्याला तो उत्पन्न करण्याची गरज आहे का? सगळ्यांमध्ये असतो. जे लोक तुम्हाला रस्त्यावरती कचरा टाकताना दिसतात, जी माणसं तुम्हाला दुसऱ्याचा फायदा घेताना दिसतात, जी लोक तुम्हाला दुसऱ्यांकरता काही न करताना दिसतात, मला असं वाटेल की ते खूप बिचारे असतात. त्यांना खूप मदतीची गरज असते. त्यांचा स्वतःवरचा आणि चांगल्या गोष्टींवरचा विश्वास कमी झालेला असतो, बाकी काही नाही. ॲक्च्युली त्यांना गरज असते. मी जेव्हा सक्सेस फाउंडेशनचं काम सुरू केलं तेव्हा माझ्या बरोबरच्या म्हणजे माझे बाकी CEOs किंवा कलिग्सना बोलताना मी हे म्हटलं की आपल्यामध्ये आणि ज्या लोकांना खूप अडचणी आहेत त्यांच्यामध्ये फरक काय. जर का थोडासा काही बदल झाला असता तर आपण कदाचित एका गावामध्ये जन्मलो असतो आणि सकाळी आणि संध्याकाळी फक्त पाणी आणण्याकरता 6-7 किलोमीटर जात असतो, शिक्षण मिळालं नसतं, आणि हे शहरातले मोठे लोक आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय तोच कळला नसता. आणि कदाचित मेंटल केपेबिलिटी वाईज तुमच्याकडे केपेबिलिटीज जर का चान्स मिळाला असता तो खूप जास्त असत्या. तर तुम्ही तुमचं जे सक्सेस आहे ते अनुभवा, त्याचा एन्जॉय करा, ते सगळं चांगलं आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की थोड्याशा बदलांनी कदाचित तुम्ही तिथे असता. तर त्यांच्याकरता तुम्ही काही करू शकता का? आणि म्हटलं हा एक बिझनेस जर का तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हा सगळ्यात जास्त चांगला बिझनेस आहे. गिव्हिंग हा इतका चांगला बिझनेस आहे की त्याच्यामध्ये फायदाच फायदा आहे. कारण तुम्ही दुसऱ्याकरता किंवा कोणाकरता जेव्हा तुम्ही काही करता तेव्हा त्याच्यामधून तुम्हाला जे मिळतं ते तुम्ही जेवढं देता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जर का तुम्ही ह्याचा जर का वसा तुम्ही म्हटलं जसं घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला जे काही स्किल सेट्स आहेत तुमच्याकडे किंवा तुम्ही जे काही करू शकता, कधी बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की असं खूप करावं असं वाटतं, पण आपण काय करणार, असं आपण काय करणार म्हणणारे आणि ज्यांना काहीतरी करायचं आहे असे इतके लोक आहेत. हे जेव्हा मला कळलं तेव्हा असं वाटलं की खूप मोठी ड्रीम्स केली आम्ही खूप मोठे गोल्स केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये काय करायचं आणि भारतामध्ये काय करायचं ह्याचे खूप मोठे गोल्स आहेत. आणि कधी कधी माझ्या टीमच्या बरोबर बोलत असतो मी तेव्हा मला असं दिसतं की काही लोकांना त्यांना तो कॉन्फिडन्स आहे, काही लोकांना ते माझ्याकडे बघतात आणि असा विचार करतात की हा काय माणूस बोलतो आहे, खरंच लक्षात येते का हा केवढं मोठं काय बोलतो आहे ते. आणि ह्याच्यामध्ये माझा जो विश्वास आहे तो आशा नाही, तो विश्वास आहे, तो माझ्यामध्ये नाही आहे, ह्या सगळ्या समाजामध्ये आहे. कारण ह्यांच्याकडे आपल्याकडे असे लोक खूप आहेत, त्यांना कुठेतरी ती इग्नाईट करण्याची गरज आहे. आणि ती जर का इग्निशन झालं, ते इन्स्पिरेशन मिळालं तर एवढे मोठे बदल घडू शकतात. मेंटरशिपची अत्यंत गरज आहे. तेव्हा लोकांना असं वाटलं की आमचं फाउंडेशन म्हणजे अच्छा डोनेशन्स वगैरे, मी डोनेशन्स घेत नाही. तुमचा जर का वेळ द्यायचा असेल तर वेळ द्या, आणि काही लोकांची आयुष्य बदलायची तुम्हाला जर का संधी मिळाली तर ती करा. तुमच्या डोक्यात तसे विचार येणं ह्याला एक ब्लेसिंग म्हणावं लागेल. तुम्ही जर का ब्लेस्ड नसाल तर तुमच्या हातून ती कार्य होणार नाही. आणि हे होतंय, हे घडतंय, बरेच लोक त्याला प्रवृत्त होत आहेत ते करण्यात. ह्यालाच तुम्ही चळवळ म्हणता का? ह्याला चळवळ कसं आहे, चळवळीमध्ये समाजाचं सुद्धा योगदान तेवढंच असावं लागतं तरच चळवळ. अगदीच बरोबर आहे. आणि हे समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत हे पोचतं. हे फक्त एका सेगमेंटपर्यंत मर्यादित नाही. आणि हे युद्ध, ही चळवळ आहे, तर हे युद्ध कोणाबरोबर आहे हे बाहेर नाही आहे, हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनातलं युद्ध आहे. हे तुम्ही खूप इंटेलेक्च्युअल असाल, तुम्ही खूप सक्सेसफुल असाल आणि तुम्ही ह्या बदलाला तुम्ही सामोरं जात नसाल तर हे तुमच्या हृदयातलं हे द्वंद्व आहे की मी काय करू शकतो. एक लीडर म्हटला तो कधी तुम्ही बघा की जेव्हा तो लीडर खूप मोठा झाला, त्याच्या अगोदर त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याला माहिती नव्हतं की तो एवढा मोठा बदल घडवून आणणार आहे. तो एका गोष्टीने प्रेरित झाला आणि तो पुढे जात गेला. जे योग्य त्या मानसिकतेचे लोक त्याच्या पाठीमागे येत गेले. लोक साथ आते गए और कारवा बनता गया, ते तसं आहे ते. तर तुमच्या डोक्यात जर का हा विचार आला तर तुम्ही स्वतःला धन्य समजावं आणि तो विषय घेऊन पुढे जावं. तर ह्याच्याकरता आम्ही जे काम करतो आहे, मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो
की आपणच असे विचार करणारे नाहीत. असं समाजामध्ये प्रचंड लोक आहेत, अतिशय खूप मोठ्या संख्येने लोक आहेत की जे हा बदल घडवू इच्छितात आणि दुसऱ्या कोणाला तरी हेल्प करू इच्छितात. महत्त्वाचं असतं जेव्हा एकत्र विचारांची विचारांनी विचारधारा पुढे नेणारी माणसं येतात तर ती संघटित राहू शकतात का, आणि ह्या संघटनाचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो का? जसं आपण महाराष्ट्रामध्ये अनेक केंद्र आहेत असं म्हणालात, तर ह्या महाराष्ट्रातली केंद्र अनेक ठिकाणी उघडण्याच्या मागे नेमके हेतू काय होते? मला वाटतं 2 प्रश्न आहेत की हे एकत्र राहू शकतात का अशा संघटना, म्हणजे संघटित राहू शकतो का आपण? व्यक्तींनी चालवल्या संघटना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, प्रिन्सिपल्सनी चालवल्या तर प्रॉब्लेम होऊ शकत नाही. बऱ्याचदा एक लीडर एक मूव्हमेंट सुरू करतो पण ती मूव्हमेंट त्याच्या पुढे जायची गरज असते. बऱ्याचदा जो लीडर असतो जी मूव्हमेंट सुरू करतो तो त्या लीडर स्वतः त्या मूव्हमेंटला लिमिट करतो स्वतःच्यामुळे. ती जर का जोपर्यंत ती मूव्हमेंट सगळ्यांची होत नाही तोपर्यंत ती मूव्हमेंट पुढे जात नाही. आणि ती मूव्हमेंट जर का आपली स्वतःची न राहता सगळ्यांची व्हायची असेल तर ती काही प्रिन्सिपल्सवरती अवलंबून असते. तेव्हा लीडर जेव्हा केव्हाही निर्णय घेतो तेव्हा त्याला स्वतःला आवडतोय तो निर्णय घेतो का जो योग्य आहे तो निर्णय घेतो, हे फार महत्त्वाचं. जर का त्याच्याकडे ही क्षमता असेल की योग्य जो आहे तो निर्णय घ्यावा आणि त्याला आवडतोय तो निर्णय घेतला नाही तरी चालेल तर ती मूव्हमेंट पुढे जाणार, लोक संघटित राहणार. आपण लोकांचे देव करतो, आपण प्रिन्सिपल्सना देव मानत नाही. प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूजना जेव्हा आपण देव मानायला शिकू आणि आपला जो लीडर असेल तो बऱ्याच गोष्टी चांगल्या करतोय पण तो पण माणूस आहे, त्याच्या काही गोष्टी चुकू शकतात, त्याच्या योग्य गोष्टींना फॉलो करा, त्याच्या काही चुका होत असतील तर त्याला क्षमा करा आणि त्यांनी जेवढं चांगलं केलं त्याचं कौतुक करा आणि पुढे जात राहा. हे जर का लक्षात आलं तर चळवळ संघटित निश्चित राहू शकते. तुमचा दुसरा आणखीन त्याच्याबरोबर प्रश्न की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही अशी सेंटर्स आपण ओपन केली, तर हे ओपन केल्यामुळे म्हणजे ती त्याचं एक वेगळ्या प्रकाराची ती स्रोत संपूर्ण समाजामध्ये पसर, कारण शहरांमध्ये खूप वेगळी मानसिकता असते, आजही ग्रामीण भागामध्ये मानसिकता थोडी वेगळी. तर ह्याचे संपूर्ण अशी केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याच्या मागचे उद्देश काय होते? आपण ह्याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजी वापरतो. आपण कॉल सेंटरची टेक्नॉलॉजी वापरतो, मोबाईल ॲप्स वापरतो आहोत. आपण जे मुलांना आज करावंसं वाटतं किंवा लोकांना करावंसं वाटतं, तुम्ही आणि तुमचे मिस्टर आणि फॅमिली जर का जाऊन हॉटेलमध्ये बसलात तर तुम्हीचं नाही मी कोणाचंही म्हटलं तर सगळेजण आपापलं मेसेजिंग करत असतात. तर टेक्नॉलॉजी आपण वापरतो, पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा वापरतोच, परंतु कितीही तुम्ही हायटेक वापरलात तरी हाय टचला पर्याय नाही. आणि म्हणून प्रत्येक विभागामध्ये तुम्ही आज महाराष्ट्र बघितलात तर दर 50 महिलांवरती थोडीशी भाषा बदलते, पद्धती बदलतात. तर तेव्हा तिथला लोकल माणूस तिथल्या गरजा समजू शकेल आणि तिथली भाषा बोलू शकेल अशा पद्धतीने जर का तो तिथल्या गावांशी कनेक्ट झाला तर टेक्नॉलॉजीलाही तो पुढे घेऊन जाईल. टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, टेक्नॉलॉजीमुळे मेसेजेस डायल्यूट होत नाहीत, प्युरिटी राहते आणि तो मेसेज तिथपर्यंत पोचतो. पण तो पोचवणारा माणूस जर का लोकल असेल तर त्याचं पेनिट्रेशन खूप जास्त वाढतं आणि हे घडतंय. असाही एक जेव्हा हा कार्यक्रम पुढे जातो तेव्हा असंही कुठेतरी असं वाटतंय की जीवनमूल्य आणि तत्व या दोन्ही गोष्टी ठेवून आज खरंच व्यावसायिकाला व्यवसाय करणं शक्य आहे का? निश्चित शक्य. खरं म्हणजे जेव्हा मला ही प्रिन्सिपल जेव्हा कळायला लागली तेव्हा एवढं मजेशीर वाटलं की तुम्ही आज जेव्हा मोठे बिझनेसेस बघता आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोठे कॉम्प्रोमाइजेस बघता, एथिक्सचे कॉम्प्रोमाइजेस बघता, व्हॅल्यूजचे कॉम्प्रोमाइजेस बघता आणि तो एथिक्सच्या कॉम्प्रोमाइज ते करून देखील परत सक्सेस करण्याकरता आणखीन कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. एथिक्स एका चुकीला कव्हर करण्याकरता आणखीन चुका कराव्या लागतात. आणि तुम्ही जर का मोठी संघटना बांधायची म्हटली, मोठी कंपनी करायची म्हटली, याचा काही हजारो कोटी टर्नओव्हर आहे, तर तुम्हाला लागणार काय? पैसा नाही लागणार, तुम्हाला लोक लागतील. पैसा तर येईल तुमच्याकडे जर का योग्य मार्ग असतील काम करायचे तर असे लोक तुम्हाला दिसतील की ज्यांना आपल्यासारखी माणसं हवी आहेत. म्हणजे मनुष्यबळ का? मनुष्यबळ पहिल्यांदा ते स्किलिंगच्या मधून येईल, पण त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की ज्यांना विजन आहे, ज्यांना व्हॅल्यूज कळतात, ज्यांना प्रिन्सिपल्स कळतात, अशा लोकांना तुम्हाला लिडरशिपच्या पोझिशन्स द्यावे लागतील. आणि ते तुम्ही जेवढा धंदा पुढे घेऊन जाऊ शकता त्याच्याही पुढे धंदा घेऊन जातील. ते फार महत्त्वाचं. उर्वरित मुद्दे परंतु क्षणभर विश्रांतीनंतर.
कोण बोलताय? मी आहे डार्लिंग. खूप रागावलायस का माझ्यावर? मी ज्यांना भेटावं असे कितीसे लोक आहेत तिथे. नाही, तुमचा थिसिस तर आता पूर्ण होत आला असेल ना? हो ना, 5वा चॅप्टर लिहितोय. दंगे, मारामारी, गोळीबाराच्या बातम्या ऐकून आनंद नाही होत. प्रत्येक व्यक्तीकडे देशाचं भलं करण्याचं एक साधन आहे. प्रत्येक जण जणू देशाची प्रगती करण्यासाठीच झटतोय. लंडनची एक रात्र प्रसारण सोमवार दुपारी 12:30 वाजता आणि संध्याकाळी 5:05 ए मावरा किती काय? मी हाय कोली सोरी लहोरी मुंबईच्या किनारी. मी नसते ते चांगलं दिसत ना? नाही. तो शाहरुख खान नसतो तो लुंगिंडास. आजचे आपले हे पाहुणे 10 शास्त्र 64 कलाविद्या ह्याच्यामध्ये निपुण आहेत. पण कलाशास्त्र, सूपशास्त्र, नृत्यशास्त्र अशा अनेक आयटम गर्ल्स मध्ये सॉरी भाई लोग, ये आज की जो जवानी थोड़ी संभल के रखना कि आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आत्ता हे जे बोलतोय ना ते त्याच्याबद्दल उद्योजकता किंवा व्यावसायिक ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की मनोरंजन हा सुद्धा एक मोठा व्यावसायिक विषय आहे, की नाटक आहे, सिनेमा आहे, ह्या सगळ्यातली सुद्धा एक मानसिकता कलाक्षेत्राशी निगडीत असते. आता हे कलाक्षेत्र म्हटलं की त्यात अनसर्टन्टी खूप येते. कुठेच सर्टन्टी नसते तशी, पण निदान एक फॅक्टरी आहे, एक प्रोडक्शन आहे, अमकं आहे, त्याला काहीतरी लाईन असते. ह्याला अशी तुम्ही लाईन घालून ठेवू शकत नाही. तर हा सुद्धा एक व्यवसायाचा भाग आणि असा आहे असं तुम्हाला वाटतं का? ऑफकोर्स खूपच मोठा आहे, खूपच इन्फ्लुएन्शियल आहे. आज त्याला एवढं महत्त्व येतं आहे आणि ही एक मोठी जबाबदारी आहे. आज एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे काही केलं जातं ते लोक एवढ्या सिरियसली घेतात. तर मला वाटतं ही एंटरटेनमेंटच नव्हे, मीडिया ही एक म्हणजे आणि हे एंटरटेनमेंट ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला कोणता मेसेज द्यायचा म्हटला, आम्ही जे बरेचसे कार्यक्रम केलेत आणि समाज प्रबोधन केलं, तर त्याच्यामध्ये आम्ही थिएटर आणलं आणि फ्लॅश मॉब्स केले आणि स्ट्रीट प्लेज केले आणि जे बऱ्याच लेक्चर्स देऊन जे काही होत नाही ते तुम्हाला फ्लॅश मॉब आणि स्ट्रीट प्ले केल्यानंतर ते इफेक्टिव्ह होतं. जास्त प्रभाव खूपच फारच स्वतःला सॅटिस्फॅक्शन देणारा आणि लोकांनाही आनंदित करणारा आणि तरीसुद्धा मेसेज डिलिव्हर करणारा असं फारच प्रभावी माध्यम आहे. तुम्ही एक लेखक आहात, तुम्ही लिहिता एक पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे, लेखक आणि कविता. तर कविताशी सुद्धा तुमचा जवळचा संबंध आहे. तुमच्याकडे कविता आहे, तुम्हाला वाचून दाखवायची? माझी नाही आहे आणि इतकी ती पॉवरफुल आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण जो विषयावर बोलतोय त्याच्याशी खूप जवळीक संबंध आहे. हे खूप फेमस कवी आहेत, कवी दुष्यंत गुमार म्हणून त्यांची कविता आहे ती. आणि ते म्हणतात की हा भारत जसा हिमालयासारखा आहे. ओके. आणि जे द्वंद्व चालतं ते आपल्या मनामध्ये चालतं आणि त्या आपण काही भिंती बांधतो आणि त्याला काय करण्याची गरज आहे. तर ते म्हणतात की हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन ये थी कि ये दीवार गिरनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग लगनी चाहिए. हा जो महत्त्वाचा आशय आहे की सगळ्यांच्या मनामध्ये पेटणं आणि त्या पेटण्याशिवाय चळवळीचं स्वरूप येणार नाही आणि चळवळ होत नाही तोपर्यंत सामाजिक क्रांती होणार नाही. जेव्हा आपण असं म्हणतो ना की एखादं मूल शिकतं किंवा घरामध्ये एखादं कौटुंबिक वातावरणामुळे ते पुढे जातं, कुटुंबच एक समाज बनवतं आणि समाजच एक राष्ट्र घडतं. आत्ताची ही जी तुमची कविता आहे ह्याचा थोडासा संदर्भ आपण जर घेतला की प्रत्येकाच्या मनामध्ये ही ज्योत पेटवण्यासाठी म्हणून नेमकी वय आणि नेमकं त्याला असलेलं चॅनलायझेशन किंवा असं काय आहे आणि असं कुठे आहे, असं काय दडलंय आणि नेमकं कुठे दडलंय? ते एक म्हणतात की झाड लावण्याची योग्य वेळ कोणती? तर म्हटलं 20 वर्षापूर्वी
दॅट इज द बेस्ट टाईम. दुसरी चांगली वेळ कोणती? आज. तर तेव्हा नाही लावलं तर कधीही तुम्ही लावलात, जब जागो तब सवेरा असं आहे ते. तर मला वाटतं की आपल्यावरती एक जबाबदारी आहे. ज्यांना हे कळतं की हा बदल घडवू शकतो आणि घडवायला पाहिजे, ही प्रत्येकाने जबाबदारी आहे. फ्रीडम ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्वातंत्र्य ही एक जबाबदारी आहे. आणि मानसिक स्वातंत्र्य तुम्हाला कितीही तुम्हाला बाकी स्वातंत्र्य मिळाले तरी मानसिक स्वातंत्र्य तुम्ही समजून घेणं, उमजून घेणं हे तुमच्यावरती आहे. आणि तुम्हाला स्वतःमध्ये ती ज्योत पेटवायला पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनामध्ये पेटवायला पाहिजे. कारण कदाचित दुसरा कोणी असेल तो तुमच्यापेक्षा खूप पुढे जाऊ शकेल. पण मग पुढे जाण्याला तुम्हाला प्रोत्साहन द्यावंच लागतं ना. तर ते असण्याची जी एक मानसिकता आहे, जे मनोधैर्य आहे की माझ्यापेक्षा हा पुढे जाऊ दे, मग अशी जसं तुम्ही म्हणालात की ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि हा एक गुण नाही आहे का माणसातला? हो, फारच मोठा गुण आहे. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही जर का तुमची ड्रीम खूप मोठी असेल आणि ती तुम्ही जर का बघू शकलात तर ती सत्यात येऊ शकते. आणि ती ड्रीम तुम्हाला सफल करण्यामध्ये बऱ्याच जणांचा भार लावू शकतो. त्याकरता हे संपूर्ण विश्व आहे ते तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या मार्गाने मदत करू शकते. ही मदत वेगवेगळ्या तऱ्हाने तुमच्याबरोबर येऊ शकते. ती घ्यायची तुम्हाला तयारी असली पाहिजे. आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की हे जगच एक मोठं कुटुंब आहे. वसुदैव कुटुंबकम तुम्ही म्हणालात. आणि त्याच्यामुळे ह्या कोणत्याही अशा भिंती नाही आहेत मध्ये. आणि तुम्ही एक स्वतःमध्ये ती आग आहे तुमच्यामध्ये, त्याचा अनुभव करा आणि दुसऱ्यांपर्यंत पोचवा. आणि त्याच्यामध्ये रिटर्नमध्ये तुम्हाला जे काही अनुभव मिळेल आणि त्याच्यामध्ये ज्या तऱ्हेने तुम्ही ते बदलाल, स्वतःला बदलाल, तो इतका आल्हाददायक आणि आनंददायी असेल की दॅट इट सेल्फ इज अ बिग प्लेजर. जेव्हा आपण असं म्हणतो की भारत देश हा तरुणांचा देश आहे, आज तरुण संख्या आपल्याकडे पुष्कळ आहे, तरुणांच्या समोर समस्याही खूप आहेत. तर ह्या तरुणांच्या समोरच्या समस्या आणि तरुणांनी जास्त थ्रेशोल्डनी पुढे येणं, ह्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत, ह्या अडचणींचे जो ब्रिजिंग गॅप म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली खोली दुरी जी आहे ती जर कमी कमी होत गेली तर तरुण जास्ती सक्षमतेने पुढे जाईल. तर तुमचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे? आपण जेव्हा तरुणांकडे बघतो तेव्हा एका फॅमिली स्ट्रक्चरमधून ते बाहेर येत असतात. तेव्हा त्यांना बऱ्याचदा फॅमिलीमधून बऱ्याचदा काही गोष्टी करू नकोस असं सतत सांगण्यात येतं. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की आपण त्यांना किती त्यांना पॉवर देतो आणि किती त्यांची पॉवर काढून घेतो. पण बदल हा तुमच्याकडून घडून व्हायचा असतो. माझं तरुणांना असा मेसेज असेल की तुम्हाला जर का यंग अचिव्हर्स, यंग लीडर्स व्हायचं असेल तर तुम्ही तुमचे आई वडील त्यांच्याकडून तुम्ही काय ते तुम्हाला देऊ शकतात ते घ्या. पण त्यांना तुमच्या सक्सेसचं किंवा फेल्युअरचं, एस्पेशली फेल्युअरचं कधी पुढे कारण करू नका. तर हे जे आपण ट्रेनिंग देतो ते ट्रेनिंग बऱ्याच मार्गांनी उपलब्ध होऊ शकतं स्वतःमध्ये बदल करण्याकरता. आणखीन स्वतःचे मेंटर्स क्रिएट करा. तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता, जी मानसिकता ठेवता, ते तुम्हाला उद्या तुम्ही काय बनणार आहात ते तुम्हाला सांगतं आहे. तर तुम्ही ते बदलण्याचा प्रयत्न करा. आपल्या इथल्या तरुणांना बाहेरच्या जगाचं एवढं आकर्षण काय, जर आपल्याकडे सगळंच आहे तर आज खूप मोठी चांगली सुशिक्षित पिढी, हा जवळपास आपण म्हणतो तसा मनुष्यबळ आपण सगळीकडे बाहेर जाऊन वापरतोय. हे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे, पण हे आकर्षण असणं म्हणजे काहीतरी नक्की आपल्यापेक्षा चांगलं असेल तर ते जे चांगलं आहे ते आपल्या देशात ठेवणं आहे, तर ते जतन करणं हे शक्य नाही आहे का? आपल्याला शक्य डेफिनेटली आहे. आपल्याला फक्त एक माइंडसेट देण्याची गरज आहे मुलांना, आणि त्यांनी तो घेण्याची पण गरज आहे की बाहेर जे आहे ते खूप चांगल्या गोष्टी आहेत, मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. आपल्याकडची जर का वेल्थ आपण बघितली आणि आपल्या ज्या स्ट्रेंथ्स बघितलं, आज जगभर इंडियन्स सक्सेसफुल होत आहेत. ते का होत आहेत? कारण तुमच्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आणि ती तुमची मेंटल केपेबिलिटी आहे ज्याच्यामुळे तुम्ही सक्सेसफुल होत आहे. इंडियामध्ये तुम्हाला जितक्या अडचणी दिसतात त्या सर्व अडचणी संध्या उपलब्ध करून देत आहेत. तुम्हाला ती बघण्याची शक्ती आहे का? आणि हे एंटरप्रेन्योरशिप म्हटलं, तुम्हाला आज जगण्याकरता एंटरप्रेन्योरल माइंडसेटची गरज आहे. आणखीन ती डेफिनेटली बिल्ड करता येते आणि त्या बिल्ड करण्याचे बरेच मार्ग आहेत. आणि इंडिया हे सुपर पॉवर
म्हणजे जवळजवळ त्या मार्गावरती आहे, होणार हे निश्चित आहे, मोठे बदल घडत आहेत आणि जस्ट द टाइम इज दी फॅक्टर. वी आर हेडिंग फॉर समथिंग ग्रेट फॉर टुमॉरो. खरं आहे. आज खरं सांगायचं तर ना नोकरी, व्यवसाय आणि मनुष्यबळ निर्मिती ह्या मोठ्या 3 गोष्टी होत्या. तर ह्या तिन्ही गोष्टी खूप सुलभतेने आणि सहजतेने तुम्ही आमच्यापर्यंत पोचवलात. तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.